त्या ठिकाणी आधी तर भारताने फक्त एअर डिफेन्स सिस्टीम ही नेस्तनाबूत केलेली होती दुपारच्या सुमारास। आता मात्र थेट हल्ला केल्याची माहिती समोर येते। ड्रोनने हा हल्ला केलाय, त्याच्यामुळे आता किती नुकसान झालंय ते बघावं लागणार आहे, कारण पाकिस्तान स्वतःहून कुरापती काढतोय। भारत हा कशा पद्धतीने शांततेने जबाबदारीने वागत आलेला आहे। पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला झाला होता आणि जे हल्ला करणारे किंवा हल्ल्यासाठी ट्रेन होऊन जिथून हे दहशतवादी आले होते ती ठिकाणं भारताने सगळ्यात आधी नष्ट केली होती। पण पाकिस्तान हा स्वतःहून हे संकट ओढावून घेतोय। भारताला एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो आणि त्यानंतर भारत सुद्धा आता चोख प्रत्युत्तर। भारताने जर विचार केला तर एका झटक्यामध्ये पाकिस्तानला संपवून टाकेल, पण फक्त थोडीशी एक झलक काय असं नुकसान किंवा कशा पद्धतीने हल्ला केला जातो ते भारत दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भारताचा लाहोर असेल किंवा इस्लामाबाद जी राजधानी आहे त्या ठिकाणी सुद्धा भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर येते। प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आतापर्यंत जे पाकिस्तानकडून हल्ले होत होते त्याला परतवून लावण्याचं जे काम आहे ते भारतीय सैन्य करत होते, मात्र आता पाकिस्तानात घुसून हल्ले केले जात आहेत। बरोबर आहे। लाहोरमध्ये हल्ला केल्याची माहिती पुढे आलेली आहे, इस्लामाबादमध्ये हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे, सियालकोटमध्ये हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे। असं म्हणावं लागेल की आता भारताने ज्या पद्धतीने पाकिस्ताननी भारताच्या विरुद्ध ज्या पद्धतीने हल्ले करायला सुरुवात केली, संपूर्ण हल्ले ते भारतीय लष्कराने परतून लावले आणि त्यानंतर आता थेट त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं काम भारत सरकारच्या वतीने, म्हणजे खास करून भारतीय लष्कराच्या वतीने होत आहे। भारतीय लष्कर या संपूर्ण तयारीनिशी होतं, कारण की ज्या पद्धतीचा अनुभव पाकिस्तानचा आहे, 1971चा अनुभव असो की यानंतर गेल्या वर्षातला अनेक वर्षांचा अनुभव असो, ज्या पद्धतीने पाकिस्तानी कुरगुडी करण्यात, खोटं बोलण्यात सगळ्यात समोर असतं, अशा वेळी लाहोर आणि इस्लामाबादवर भारत सरकारच्या वतीनं, भारतीय लष्कराच्या वतीनं प्रति हल्ला करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रशांत, मोठा स्फोट झाल्याचंही कळत आहे, त्याच्यामुळे एक प्रकारे आता भारताने आतापर्यंत त्यांनी जेवढे हल्ले केले होते ते परतवून लावले, आपण कुठेही नुकसान झालं नाही। पण पाकिस्तानला आता कळालं असेल की हल्ला केल्यानंतर नेमकं काय होतं, नुकसान किती होतं। तर लाहोर सॉरी प्रशांत, तुम्ही कंटिन्यू करा। ज्ञानदादा, बघितलं ज्या पद्धतीने भारताने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे हल्ले केले नव्हते। भारताने थेट दहशतवाद्यांचे जे परिसर आहे त्याला हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि भारताने जेही 9 ठिकाणी हल्ले केले ते सर्व लष्करी दहशतवादी होते आणि जगभरातून भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळाला होता। पण आज ज्या पद्धतीनं सायंकाळ होताच पाकिस्तानने आपल्या रहिवासी भागांमध्ये हल्ले करण्याचे प्रयत्न केले, ऑपरेशन त्यांनी ड्रोन्स